नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, पॅन कार्ड बद्दल अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या पुढे मी सादर करत आहे. आता तुमची पॅन कार्ड बदलणार, सध्याचे कार्ड इनॅक्टिव्ह होणार, जाणून घ्या नवीन सरकारच्या योजनेविषयी सर्व काही. मित्रांनो, सर्वांना मिळणार आहे नवे पॅन कार्ड, पण जुन्या कार्डचं काय होणार? पॅन नंबर बदलणार की काय होणार? याच्यासाठी खर्च येईल की मोफत राहील? सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, भारतातील करदात्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पॅन 2.0 स्थायी खाते क्रमांक म्हणजेच पॅन प्रणालीची वर्धित आवृत्ती सादर केलेली आहे. पॅन 2.0 हा एक ई गव्हर्नन्स प्रकल्प आहे, जो तंत्रज्ञानाद्वारे करदात्यांच्या नोंदणी प्रक्रियेचे आधुनिकीकरण करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. या अद्ययावत उपक्रमामध्ये विद्यमान पॅन TAN 1.0 प्रणालीचे संपूर्ण फेरबदल समाविष्ट असतील. पॅन प्रमाणीकरण सेवांव्यतिरिक्त आवश्यक आणि सहाय्यक पॅन 3 कार्य सुलभ होणार आहेत. तर सध्या पॅन संबंधित सेवा 3 वेगवेगळ्या पोर्टलवर होस्ट केल्या जातात, जसे की ई फायलिंग पोर्टल, UTI ITSL पोर्टल आणि प्रोटीन ई गव्हर्नन्स पोर्टल. पॅन 2.0 या प्रोजेक्टमध्ये सर्व पॅन किंवा टॅन संबंधित सेवा एकाच युनिफाईड पोर्टलवर होस्ट केल्या जातील. ITDचे हे पोर्टल पॅन आणि टॅन यासारख्या सर्व एंड टू एंड सेवांचे आयोजन करेल. अद्ययावत सुधारणा ऑनलाईन पॅन प्रमाणीकरण म्हणजेच OPV, तुमचा AO जाणून घ्या, आधार पॅन लिंकिंग, तुमचा पॅन सत्यापित करा, ई पॅन कार्डसाठी विनंती, पॅन कार्डची पुनर्मुद्रण करण्याची विनंती. हे सर्व काही पेपरलेस प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा. प्रचलित पद्धतीच्या विरुद्ध कागदविरहित प्रक्रिया. पॅनचे वाटप, अपडेट, सुधारणा विनामूल्य केली जाईल. आणि जो ई पॅन हा असेल तो या प्रकारचा असेल तर नोंदणीकृत मेल ID वर पाठवले जाईल. CBTने एका अधिसूचनेत असे सांगितलेले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजेच CCEA मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी FAQचा संच जाहीर केलेला आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे याबद्दल काय आहेत? तर पॅन धारकांना कोणतेही अपडेट किंवा दुरुस्ती नको असल्यास पॅन कार्ड बदलले जाणार नाही. विद्यमान वैध पॅन कार्ड पॅन 2.0 अंतर्गत वैध राहतील. नंतरचा मुद्दा आहे की विभागाने पुष्टी केलेली आहे की QR कोड आता प्रकल्पात समाकलित केले गेले आहेत, ज्यामुळे पॅन आणि इतर तपशिलांचे प्रमाणीकरण सुलभ होणार आहे. शिवाय अपग्रेड उपक्रमाचा उद्देश सध्या स्वतंत्र पोर्टलवर ई फायलिंग पोर्टल, UTI ITSL आणि प्रोटीन ई गव्हर्नन्स उपलब्ध असलेल्या सर्व पॅन आणि टॅन संबंधित सेवा आयकर विभागाच्या पोर्टलवर सुव्यवस्थित करणे हे आहे. हे एकत्रीकरण अर्ज सबमिट करण्यापासून ते वाटप, ऑनलाईन प्रमाणीकरण, आधारशी लिंक करणे आणि अपडेट करण्यापर्यंतच्या एंड टू एंड सेवा सक्षम करेल. एकवचनी पोर्टलवर होणारे संक्रमण वापरकर्त्यांसाठी अखंड आणि पेपरलेस प्रक्रिया सुनिश्चित करेल. पॅनचे वाटप, अपडेट, सुधारणा मोफत केली जाईल आणि ई पॅन नोंदणीकृत मेल ID वर पाठवला जाईल. फिजिकल पॅन कार्डसाठी अर्जदाराला 50 रुपये घरगुती निर्धारित शुल्कासह विनंती करावी लागेल. भारताबाहेर कार्ड वितरणासाठी रुपये अर्जदाराकडून 15 अधिक भारत पोस्टलचे किंवा पोस्टचे शुल्क आकारित वास्तविक आकारले जातील. सध्याच्या पॅन कार्ड धारकांना अपग्रेड केलेल्या प्रणाली पॅन 2.0 अंतर्गत नवीन पॅनसाठी अर्ज करण्याची आवश्यकता
नाही. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा ऐकून घ्या. सध्याच्या पॅन कार्ड धारकांना अपग्रेड केलेल्या प्रणाली पॅन 2.0 अंतर्गत नवीन पॅनसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. विद्यमान पॅन धारकांना त्यांच्या विद्यमान पॅन तपशील जसे की ईमेल, मोबाईल किंवा पत्ता किंवा नाव, जन्मतारीख इत्यादी सारख्या लोकसंख्येसंबंधी तपशिलांमध्ये कोणतीही सुधारणा किंवा अपडेट करायचे असल्यास ते पॅन 2.0 प्रकल्पानंतर ते विनामूल्य करू शकतात. हे सुरू होते. पॅन 2.0 प्रकल्प लागू होईपर्यंत पॅनधारक हे URLला भेट देऊन ईमेल, मोबाईल आणि पत्ता मोफत अपडेट दुरुस्तीसाठी आधारित ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकता. यासाठीची जी वेबसाईट आहे तिथे आपल्याला भेट द्यावी लागेल. पॅन तपशील अपडेट सुधारणेच्या इतर कोणत्याही बाबतीत धारक सध्याच्या प्रक्रियेचा वापर करून प्रत्यक्ष केंद्रांना भेट देऊन किंवा पेमेंट आधारावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. नवीन पॅन कार्ड वितरित केले जाणार नाही जोपर्यंत पॅनधारक त्याच्या विद्यमान पॅनमध्ये कोणत्याही सुधारणा दुरुस्तीमुळे त्याची विनंती करत नाही. ज्या पॅनधारकांना जुना पत्ता अपडेट करायचा आहे ते URLला भेट देऊ शकतात. यावर आधारित ऑनलाईन सुविधा वापरून विनामूल्य ते करू शकतात. यासाठी आपल्याला पॅन कार्ड संबंधित वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानुसार पॅन डाटाबेसमध्ये पत्ता अपडेट केला जाईल. आता पाहूया QR कोड कार्यक्षमता. CBDTने स्पष्ट केले आहे की QR कोड हे नवीन वैशिष्ट्य नाही आणि ते 2017-18 पासून पॅन कार्डमध्ये समाविष्ट केले गेलेले आहे. पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत सुधारणांसह डायनॅमिक QR कोड जो पॅन डेटाबेसमध्ये नवीनतम डेटा प्रदर्शित करेल. QR कोडशिवाय जुने पॅन कार्ड असलेल्या पॅन धारकांना सध्याच्या पॅन 1.0 इकोसिस्टममध्ये तसेच पॅन 2.0 मध्ये QR कोड असलेल्या नवीन कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिलेला आहे. QR कोड पॅन आणि पॅन तपशील प्रमाणित करण्यात मदत करतो. मित्रांनो, आता तुमच्या मनात काही प्रश्न नक्कीच येत असतील, जसे की हे पॅन कार्ड मिळाल्यावर जुन्या पॅन कार्डचं काय होईल वगैरे. तर अशा काही प्रश्न आणि त्याची उत्तरं आता आपण पाहूया. सरकारने पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. आता देशातील सर्व पॅन कार्ड अपग्रेड होणार आहेत. मात्र यासाठी किती पैसे लागणार, जुन्या कार्डचं काय होणार, या प्रश्नाची उत्तरे आता आपण जाणून घेऊया. पॅन कार्ड बद्दल केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाच्या अंतर्गत देशातील नागरिकांना लवकरच QR कोड सुविधेसह नवीन पॅन कार्ड मिळणार आहेत. केंद्र सरकारने आयकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा नुकतीच केलेली आहे. यामध्ये करदात्यांची नोंदणी सेवा नव्याने तयार करण्यात येणार आहे. तसेच विद्यमान पॅन 1.0 इकोसिस्टम अपग्रेड केली जाणार आहे. हे आपण पाहिलंच आहे. हे करदात्यांच्या चांगल्या डिजिटल सुविधेसाठी फायदेशीर होणार आहे. यासाठी सरकारने या प्रकल्पावर 1435 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितलेले आहे. अशातच आता सर्वसामान्य जनतेच्या मनात काही प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जसे की पॅन 2.0 प्रकल्प नेमका काय आहे. पॅन 2.0 प्रकल्पाबाबत बोलताना सोमवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की हे एकात्मिक पोर्टल असेल, ते पूर्णपणे पेपरलेस आणि ऑनलाईन असेल. तक्रार निवारण प्रणालीवर भर दिला जाणार आहे. आता पाहूया नंतरचा प्रश्न. पॅन कार्ड अपडेट सरकार जारी करणार. नवीन पॅन कार्ड करदात्यांना नेमका काय फायदा होणार. तर समजा तुमचा एक प्रश्न असू शकतो की माझ्याकडे जुनी पॅन कार्ड आहे, मला पुन्हा नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल का. याचं उत्तर त्यांनी काय दिलं पहा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत बोलताना म्हटले की जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड असेल तर ते बदलण्याची गरज नाही. नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज लागणार नाही. तुमचा जुना पॅन क्रमांक
वैध असेल, जुन्या पॅन कार्डचे काय होणार? आता अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की नवीन पॅन कार्ड मिळाल्यानंतर जुन्याकडे किंवा ज्यांच्याकडे जुने कार्ड आहे त्या जुन्या पॅन कार्डचे काय होईल? तर याचे उत्तर म्हणजे तुमचा नंबर तसाच राहील, मात्र तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळेल. यानंतर जुने पॅन कार्ड कचऱ्यात जमा होईल. आता नंतरचा प्रश्न पहा, जर नवीन पॅन कार्डमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील? तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन पॅन कार्डमध्ये QR कोड आणि इतर अनेक वैशिष्ट्ये असतील, ज्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न असा असू शकतो की नवीन पॅन कार्ड अपग्रेडेशनसाठी पैसे द्यावे लागतील का? अश्विनी वैष्णव यांच्या मते पॅन कार्डचे अपग्रेडेशन मोफत असेल. यासाठी पॅन कार्ड धारकाला कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही, म्हणजेच नवीन पॅन कार्ड तुम्हाला मोफत दिले जाईल. पुढचा प्रश्न असा असू शकतो की नवीन पॅन कार्डमधील डेटा सुरक्षित असेल का? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते अपग्रेड केलेल्या पॅन कार्डमधील डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट प्रणाली बनवली जात आहे. पुढचा प्रश्न असा आहे की पॅन कार्ड म्हणजे काय? हे आपल्याला माहितीच आहे, तरी सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. पॅन किंवा परमनंट अकाउंट नंबर हे 10 अंकी ओळखपत्र आहे. प्राप्तिकर विभाग ते प्लास्टिक कार्डच्या स्वरूपात जारी करते. याचा बँकिंग कामासाठी उपयोग केला जातो, हे आपल्याला माहितीच आहे. आता पॅन कार्ड संबंधी आपण इतर माहिती सुद्धा पाहून घेऊया. पॅन कार्डच्या बाबतीत 2024 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे माहिती अद्ययावत करणे अधिक सुलभ झालेले आहे. घरबसल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया वापरून तुम्ही पॅन कार्डमध्ये आवश्यक सुधारणा करू शकता. ऑनलाईन प्रक्रिया तुम्हाला करायची असल्यास काय करावं लागेल? तर आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा. हे वेबसाईट कोणते आहेत? तर NSDL किंवा UTIITSL च्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करा. लॉग इन किंवा नोंदणी, पॅन नंबर, आधार नंबर, ईमेल आणि मोबाईल नंबर भरून खाते तयार करू शकता. काय माहिती भरावी लागेल? तर तुमचा पत्ता, नाव, जन्मतारीख किंवा इतर सुधारणा तुम्हाला निवडाव्या लागतील आणि त्या संबंधित तुम्हाला माहिती त्या वेबसाईटवर भरावी लागेल. दस्तऐवज अपलोड कोणते करावे लागतील? तर आधार कार्ड, पासपोर्ट किंवा आवश्यक पुरावे तुम्हाला अपलोड करावे लागतील. त्यानंतर पेमेंट प्रक्रिया कशी असेल? तर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे तुम्ही शुल्क भरू शकता. OTP पडताळणी कशी करावी लागेल? तर आधारशी संलग्न मोबाईल नंबरवर आलेला OTP तुम्हाला ऑनलाईन टाकावं लागेल. एक्नॉलेजमेंट स्लिप कशी मिळेल? तर प्रिंट काढून तुम्हाला जतन करावी लागेल. नवीन पॅन कार्ड तुम्हाला 15 ते 20 दिवसात अद्ययावत पॅन कार्ड पोस्टद्वारे मिळून जाईल. आता जर तुमची इच्छा आहे की ऑफलाईन प्रक्रिया करायची तर काय करावं लागेल? तर पॅन सुधारणा फॉर्म आयकर विभागाच्या वेबसाईटवरून तो डाउनलोड करून घ्यावा लागेल. फॉर्म भरावा लागेल. आवश्यक कागदपत्रे जोडून नजीकच्या PCIA कार्यालयात जमा करावा लागेल. नंतर पडताळणीची प्रक्रिया 15 ते 20 दिवसात अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळेल. आता पुढचा प्रश्न असा की कोणते कागदपत्र लागू शकतात? तर महत्त्वाचे कागदपत्र कोणते आहेत? आधार कार्ड सुधारित माहिती पुराव्यासाठी लागते. सध्याची जी पॅन कार्ड आहे ते सुद्धा लागेल. विवाह प्रमाणपत्र, नाव बदल असल्यास हे सुद्धा लागेल. न्यायालयीन आदेश, कायदेशीर बदलांसाठी काही न्यायालयीन आदेश सुद्धा लागू शकतात. नवीन बदलांचा फायदा तुम्हाला काय होईल तो थोडक्यात पाहूया. QR कोड आधारित पॅन कार्ड अधिक सुरक्षितता आणि तपशिलांची सोय करून देते. आधारशी लिंकिंग, OTP वापरून प्रक्रिया जलद होते. घरबसल्या सुविधा, कोणत्याही सायबर कॅफेवर किंवा फोनच्या सहाय्याने सुधारणा शक्य होतील. अधिक माहितीसाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ही प्रक्रिया सुलभ व पारदर्शक बनवण्यासाठी करण्यात आलेली आहे, जी डिजिटल इंडिया योजनेचा एक भाग आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.